मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतो. चला तर आता आपण बघतोय की मुद्रित स्वरूपात संहिता उपलब्ध असणारं पहिलं नाटक हे वी. कीर्तने यांनी 1861 साली लिहिलेलं थोरले माधवराव पेशवे हे होय. आणि या नाटकामुळं संपूर्णपणे लिखित अशी संहिता असलेल्या नाटकांची एक नवीन परंपरा ही सुरू झाली. आणि 19व्या शतकाच्या अखेरच्या पर्वामध्ये उत्तर हिंदुस्थानातील खयाल संगीत महाराष्ट्रात रुजवण्याचं काम हे बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांनी केलं. त्याच्यानंतर उस्ताद अल्लादिया खां, उस्ताद अब्दुल करीम खां आणि उस्ताद रहिमत खां यांनी महाराष्ट्रातील रसिकांमध्ये संगीताची एक आवड निर्माण केली. काय केली? संगीताची आवड निर्माण केली. आणि मग त्याचाच परिणाम होऊन संगत रंगभूमीचा उदय झाला. मग किर्लोस्कर मंडळी या नाटक कंपनीची संगीत नाटकं ही लोकप्रिय झाली. मग त्यामध्ये संगीत शाकुंतल हे अण्णासाहेब किर्लोस्करांनी लिहिलेलं नाटक हे अतिशय गाजलं. संगीत नाटकामध्ये गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेलं संगीत शारदा हे नाटक अत्यंत महत्वाचं आहे. या नाटकामध्ये एक जरठकुमारी विवाह या तत्कालीन अनिष्ट प्रथेवर विनोदी पद्धतीनं परंतु मार्मिक अशी टीका केलेली आहे. याखेरीज श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचं मूकनायक कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं संगीत मानापमान, त्याच्यानंतर राम गणेश गडकरी यांचं एकच प्याला ही नाटकं रंगभूमीच्या इतिहासात अतिशय महत्वाची आहेत. आणि मग मराठी रंगभूमीच्या पडत्या काळामध्ये आचार्य अत्रे यांच्या साष्टांग नमस्कार, उद्याचा संसार, घराबाहेर यासारख्या लोकप्रिय नाटकांनी रंगभूमीला सावरण्यास मदत केली. आणि मग अलीकडच्या काळामध्ये झालेली वसंत कानेटकर यांचं रायगडाला जेव्हा जाग येते, त्याच्यानंतर दुसरं इथे ओशाळला मृत्यू, विजय तेंडुलकर यांचं घाशीराम कोतवाल, विश्राम बेडेकर यांचं टिळक आणि आगरकर इत्यादी नव्या धर्तींची नाटकं ही खूप प्रसिद्ध अशी आहे. आता आपण बघतोय तर की विविध विषयांवरले हे नाटकं आणि या नाट्य प्रकारांच्या आविष्कारामुळे मराठी रंगभूमी ही अगदी समृद्ध झाली. आणि नाट्य कलावंत म्हणून गणपतराव जोशी, बालगंधर्व तथा नारायणराव राजहंस, केशवराव भोसले, चिंतामणराव कोल्हटकर, गणपतराव गोडस या इत्यादींची नावं आपण अग्रक्रमाने घेतली जातात. आणि मग त्यांची मराठी नाटकं ही मोकळ्या पटांगणामध्ये होत असत. मग ब्रिटिशांनी प्रथम मुंबईमध्ये प्ले हाऊस, रिपन, व्हिक्टोरिया ही नाट्यगृह बांधली. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू मराठी नाटकांचं प्रयोगही बंदिस्त नाट्यगृहात होऊ लागले. आलं लक्षात इथपर्यंत? अगदी व्यवस्थित. चला तर आता आपण पुढे जाऊया. आपला पुढचा मुद्दा आहे चित्रपट. तर चित्रपट हे कलात्मकता आणि तंत्रज्ञान यांचा संगम असलेलं एक माध्यम आहे. चलत चित्रणाचा शोध जेव्हा लागला तेव्हा चित्रपट कलेचा हा जन्म झाला. आणि मग यातूनच मुखपटांचं युग निर्माण झालं. मग पुढे ध्वनिमुद्रण शक्य झालं आणि मग बोलपटांचं युग आलं. बोलपट म्हणजे बोलून अभिनय करणं. पुढे भारतात पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करण्याचा आणि प्रदर्शित करण्याचा मान हा महाराष्ट्राकडे जातो. भारतीय चित्रपटांची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती आहे. भारतीय चित्रपटांच्या विकासामध्ये मदनराव माधवराव पितळे, त्याच्यानंतर कल्याणचे पटवर्धन कुटुंबीय आणि हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदादा यांचं योगदान हे आहे. मग पुढं
दिग्दर्शक गोपाळ रामचंद्र तथा दादासाहेब तोरणे आणि प करंदीकर, एस एन पाटणकर, त्याच्यानंतर व्ही पी दिवेकर यांनी परदेशी तंत्रज्ञांचे सहाय्य घेऊन पुंडलिक हा कथापट 1912 मध्ये मुंबईमध्ये दाखवला. आणि मग 1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी स्वतः संपूर्णपणे दिग्दर्शित केलेला आणि सर्व प्रक्रिया भारतामध्ये पूर्ण केलेला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित झाला. पुढे जाऊया, आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये तुम्हाला टिपा द्यायच्या आहेत आणि विषय आहे चित्रपट. अर्थात आपल्या वहीमध्ये त्याची व्यवस्थित तुम्ही नोंद करा. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागाकडे वळूया.